अहो बरं झालं तुम्ही सोडलत आता. तुम्ही गेलात तरी चालेल. हे काय बकुळा मावशीचं घर आलंच. हो पण तू आता जाणार कशी परत? नाही नाही, मी येईन, मी बसनी येईन, तुम्ही काळजी नका करू. अहो साहेब तुम्ही आलाय. हो हो ताई साहेबाला घेऊन आलाय होय. चला ना चला आज चला ना. नाही बकुळा मावशी, अगं उशीर होऊन राहिला त्यांना, ऑफिसला जायचंय. हा 5 मिनिटाच्या उशिरानं काय होणार हो ताई, या हो ताई. नाही नाही परत येईन ना, पुढच्या वेळेला येईन ना नक्की. बरोबर हाय, आम्ही गरीब माणसं, तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या घरला कधी येणार. अहो नाही असं काही नाहीये. बकुळा मावशी असं का बोलून राहिलीस ग तू? काय? बरं थोडा चहा मांड, ते चहा घेते. हा, हा. चहा घ्या. नाही तर तिला वाईट वाटत. बसा साहेब, बसा आधी बस. अगं बकुळा मावशी राहू दे ना. वाटतं, बसा बसा. अगं हे कमळे, अगं रमे, बघा तरी कोण आलंय. ताई आलेत आणि साहेब बी आलेत, गुरुनाथ साहेब आलेत. या ग लवकर या, मी चहाच बघते. या ग बकुळा मावशी, होय. साखर कमी. होय होय होय. या हे गुरुनाथ सुभेदार नमस्कार. आणि या सगळ्या बायका माझ्या बरोबर काम करतात. राधिका ताई, आज सकाळी सकाळी झाला. तुमच्याशी सगळ्यांशी बोलायचं होतं ना, म्हणून आले. ताई, काम कधी सुरू करायचं? आता लवकरच सुरू करू ना. साहेबांना आणलं तर लई बरं झालं बघा. तुम्हाला दुसऱ्या बाई बरोबर पाठ मांडायचंय ना? रा मी जाते सोडून. जा धमक्या कुणाला देते चालती हो, नाहीतर तुला कोण विचारतंय? मला बी तुझी गरज नाही, मी पण माझी कमवतीये. हा. तुझ्या चडकी उडवत नाही. बकुळा मावशी काय चाललंय ग? काय नाही हो, तिचं घर आहे तिच्या नावावर आणि मेला तिच्या जीवावर माज करतो, मारतो, झोडतो तिला. तरी माज बघा मेला केवढा करतोय ते. काय झालं? हा तू काऊन रडून राहिली? रडू नकोस, रडायचं नाही. डोळे पुस बरं, डोळे पुस. घर तुझं आहे ना, मग तू काऊन घरातनं बाहेर निघतीयस? तू नाही जायचं. जाऊन दे मला, मला नाही राहायचं इथे. ज्योतिताई असं नाही करायचं. जर नवरा माज दाखवून राहिला, खरं तर तू माज दाखवायला पाहिजे ना. चल उठ, पदर खोच, धीर गोळा कर आणि तुझ्या नवऱ्याला घरातनं बाहेर काढ. चला चला बरं. नाही राधिका ताई, मला नाही राहायचं इथं. ज्योतिताई आता बिलकुल हारायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. असा अन्याय नाही सहन करायचा ज्योतिताई. आणि तुझी काही चुकी आहे का या? तुझी चुकी नाही, ज्यांची चुकी आहे ना ते घरातनं बाहेर जाते. तुझा हक्काचं घर आहे ना? आम्ही सगळ्या जणी तुझ्या बरोबर आहोत. आहात ना? जा बरं, आम्ही आहोत की तुझ्या बरोबर. बघू ना कुठे जातात दोघं ते. या लोकांना ना असंच वागवलं पाहिजे. चल बर, वाजव दार आणि काढ तुझ्या नवऱ्याला घरातनं बाहेर. राधिका राधिका माझा ऐक. यापुढे माया घरात पाऊल टाकायचं नाही. सांगून ठेवते. काय का आलीस परत? तुला जायला सांगितलं ना मी. या तुम्हाला सांगते, या या परत या घरात माझ्या पाऊल टाकायचं नाही. तुम्हाला जायचं ना तर सखी बरोबर जा, परत या घरात यायचं नाही. या घरात पुन्हा आलात तर खबरदार, गाठ माझ्याशी आहे. हे घर माझं आहे, या घरात मीच राहणार. तुम्हाला यायचं काम नाही. ओ बाई, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही आमच्या घरात पडू नका, उगाच माझ्या बायकोला भडकवताय.
चालत्या व्हायत ना. चालतात त्या नाही, तुम्ही होणार आहात त्या नटवी सोबत. कुठे आहे ती नटवी? ये, तू पण ये, तू पण चालती हो. काय ग, आमच्या ज्योतीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस वय? ए भवाने, बोल की ग आता. ही ना अशी बोलायची नाही, तिच्या ना झिंग्यात उठायला पाहिजे बरं का. चंद्रा थांब, असलं काही करू नको. नाही, कोणी यांना हात लावायचं नाही. का गे, तुला माहितीये ना यांचं लग्न झालंय ते? माहितीये ना? मग लग्न झालेल्या माणसाच्या संसारात अशी डवळाडवळ करतात का? जाणी असशील ना तर बऱ्या बोला नाही निघून जायचं. बापरे, राधिका एकदम खमकी वागतीये. उद्या हिला माझ्या आणि शनायाबद्दल कळलं तर ही मलाही घराबाहेर काढेल. ए, काय लावले ग तू? हा, काय लावले? जास्ती शहाणपणा नाही करायचा. काय काय करशील ग? भाऊ, तुम्ही अशी बळजबरी नाही करू शकत, सांगून ठेवते. तसं जर काही केलं ना तर पोलिसात देईन तुम्हाला, केस होईल तुमच्यावर. ए, धमक्या कुणाला देतेस? तुला काय कायदा काय माहितीये तुला? माहितीये ना, म्हणून तर बोलून राहिले. कलम 498 ओ. या कायद्याखाली तुम्हाला अटक होऊ शकते. ठीक आहे, कर काय करायचं ते. आहो का? ठीक आहे, मला अगदीच फोन करते ना पोलिसांना. ओ ताई, कशाला फोन करताय? राहू द्या ना. होतं रागात असं कधी कधी. मी राहील माझ्या बायको बरोबर. आहो ना? मग हिचं काय? ए बाई, तू जा ना आता. मी राहतो माझ्या बायको बरोबर. दादा काय मिळालं हो असं वागून? सगळ्यांसमोर शोभा झाली फक्त. असं करू नका, असं चुकीचं नका वागू. तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला त्रास दिला, तिला दुःखात ठेवलं, तर देवही तुम्हाला दुःखातच ठेवेल ना. ताई जाऊ द्या ना, माफ करा आता. चूक झाली. नाही, माझी नको, ज्योतिताईची माफी मागा. मला माफ कर. माझी चूक झाली, अशी चूक पुन्हा होणार नाही. चल चल चल, मी तुझी बॅग घेतो. चल चल.